रोजच्या प्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात अशीच होते. आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर ना इतकं आभाळ होतं, असं वाटत होते की पाऊस येतो की काय, कसलं काय आणि कसलं काय. नंतर तर इतकी कडक ऊन तापली की सांगायलाच नको पाहिजे. आणि उष्णतेच्या तर सांगूच नका. कूलर लावा, पंखा लावा, पण गरमी काही पेलत नाही. ब्रश केल्यानंतर कोमट सोपचं पाणी पिऊन घेतलं, ती माझी एक रोजची सवय आहे. नंतर घरातली कामं वगैरे झाली, अंघोळ पाणी झालं. आणि आज होती संकष्टी, विभुवन संकष्ट चतुर्थी. त्याच्यामुळे थोडंसं आपण पण देवपूजा थोडीशी चांगल्या पद्धतीने करायची. रोज तर असते आपली साधी सोपी देवपूजा. आणि मी रील्स वगैरे बघितले होते त्याच्यामध्ये 30 वातीचा दिवा, 11 वातीचा दिवा, म्हणजे अधिक मासामध्ये असे दीपदान करायचं असं वगैरे होतं. बरंच काही होतं, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या होत्या वेगवेगळ्या पद्धतीने. मग तेलाचा लावा, तुपाचा दिवा लावा, असं बरंच काही असं सांगितलं होतं. तर चला म्हटलं आपणही करूया. रोजची तर देवपूजा आपण करतोच, पण त्याहून जरा वेगळं करूया. मग इथे जवळच बेलपत्तीचं झाड होतं, दुर्वा ते पण आणली होती. बेलपत्ती, दुर्वा, फुलं आणली आणि मस्त छान अशी देवपूजा केली. खरंच देवपूजा जेवढी आपण छान करावं ना, तर मन कसं शांत होतो, प्रसन्न वाटतो आणि एक वेगळीच आत्मिक शांती मिळते. हे अनुभव तर प्रत्येकाला येतात. आणि मुलं इथं खेळत होती. यांचं तर खेळ चालूच असते सकाळ संध्याकाळ दुपार. आज तर ना झोपायचं नाव नाही घेतलं. आणि निधी ना इतकी चुरूचुरू बोलते आजकाल. पहिले आमच्याकडे होती तर एवढी नाही बोलत होती. आता इतकं बोलते, अजिबात घाबरत नाही की काय नाही. आणि आंब्याचा तर विषयच संपला. सकाळ संध्याकाळ आता आंबेच खायचे दिवस. आणि रुद्रांशचे पप्पा तर खूप कमी खातात. मनाला लागलं तर चांगले 5-6 खातील, नाही तर मग 2-4 दिवस खातच नाही. आणि माझा मुलगा तर खातच नाही. पाहुणे पण खातात आणि मी तर खाते.